जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील कांजूरकुर्ला परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. गणपतमाळी एसआरए प्रकल्प आणि महाराष्ट्र मंदिर विक्री घटक प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, नियमभंग आणि बेकायदेशीर कामे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची थेट तक्रार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकल्पावर सन 2021 आणि सन 2024 पासून स्टॉपवर्क आदेश लागू असतानाही विकासकांनी नियम धाब्यावर बसवून 4 मजल्यांच्या परवानगीवर तब्बल 22 मजले उभारल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी नसताना विक्री घटकातील सभासदांना बेकायदेशीरपणे घरांचा ताबा देण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे पात्र झोपडीधारकांचे घरभाडे अनेक वर्षांपासून थकीत असतानाही आजतागायत त्यांना ₹1ही मिळालेला नाही. या प्रकल्पात असलेले हिंदू धार्मिक स्थळ म्हणजेच मंदिर शासनाची कोणतीही परवानगी नसताना अपात्र ठरवून तोडण्यात आले असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दिनांक 7 डिसेंबर सन 2025 रोजी महाराष्ट्र मंदिर विक्री घटकातील चावी वाटप सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यास सहकार विभाग आणि अभियांत्रिकी विभागाची अधिकृत परवानगी होती का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चावीवर अधिकारी इंजिनिअरिंग वर्क्स असे नाव लिहिले असल्यामुळे हा एसआरए प्रकल्प आहे की खासगी विक्री प्रकल्प याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. वारसनोंद नसतानाही काहींना घराच्या चाव्या देण्यात आल्या, तर वैध वारसनोंद असलेल्यांना घर देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय विकासकाकडून बेकायदेशीरपणे 11 महिन्यांचे ₹3,000 मेंटेनन्सचे चेक आणि ₹25,000 डिपॉझिट मागण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इतक्या गंभीर अनियमितता असूनही एसआरए विभागाने या इमारतींना ओसी कसे दिले? यामध्ये अधिकारी आणि विकासक यांचे संगनमत आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी होणार का? तुफान न्यूज हा प्रश्न इथेच थांबवणार नाही. झोपडीधारकांना न्याय मिळेपर्यंत हा आवाज सातत्याने उठवला जाईल. ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही.